तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर एमएच सेट 2025 या परीक्षेचा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे। तर हा निकाल तुम्ही कोणत्या वेबसाईटवरून पाहू शकता व त्याचबरोबर या वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहण्यासाठी कोणती माहिती ही भरावी लागते या संदर्भातली सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे तुम्हाला अशाच अपडेट्स पोहोचत राहतील। तर चला मग आता आपण पाहूया या संदर्भातली माहिती। हा निकाल तुम्हाला पाहण्यासाठी तुमच्या मोबाईलच्या गूगलवरती यायचं आहे। गूगलवरती आल्याच्या नंतर येथे सर्च बॉक्समध्ये तुम्हाला वेबसाईट सर्च करायची आहे, ती म्हणजे setexam.unipune.ac.in result.aspx अशा प्रकारची जी वेबसाईट आहे ही तुम्हाला या सर्च बॉक्समध्ये टाकायची आहे। ही आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, तेथून तुम्ही देखील क्लिक करून या वेबसाईटवर जाऊ शकता। तर अशा प्रकारची वेबसाईट सर्च बॉक्समध्ये टाकल्याच्या नंतर सर्चवर क्लिक करायचे आहे। सर्चवरती क्लिक केल्याच्या नंतर जे अधिकृत हे पेज आहे ते तुम्हाला ओपन होणार आहे, की ज्यामध्ये तुम्हाला या परीक्षेसंदर्भातली थोडीफार माहिती येथे भरावी लागणार आहे, की ज्याच्या सुरुवातीला तुम्ही येथे पाहू शकता सिलेक्ट एक्झाम। येथे तुम्हाला तुमचा एक्झाम जो आहे तो देखील सिलेक्ट करायचे ऑप्शन्स येथे देण्यात आलेले आहेत। तुम्ही केव्हा ही परीक्षा दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता जून 2025 आहे, एप्रिल 2024 आहे। अशा प्रकारचे ऑप्शन्स तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील। ज्या काही वर्षामध्ये तुम्ही ही एक्झाम दिलेली असेल ते वर्ष तुम्ही येथे सिलेक्ट करा। त्यानंतर विथ मार्क किंवा विदाउट मार्क तुम्हाला जशा प्रकारची पाहिजे असेल तशा प्रकारे तुम्ही क्लिक करू शकता, म्हणजे तशा प्रकारे तुम्ही माहिती ही त्यामध्ये भरू शकता। आणि आता त्या नंबर आहे एंटर सीट नंबर। हा जो बॉक्स तुम्हाला दिलेला आहे या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा सीट नंबर हा येथे टाकायचा आहे। जो काही तुमच्या हॉल तिकीटवरील सीट नंबर असेल तो सीट नंबर तुम्ही येथे टाकून द्या। आणि त्यानंतर तुम्हाला माहिती भरायची आहे ती म्हणजे एंटर नेम। जे तुमचं नाव आहे, जे हॉल तिकीटवर नाव आहे, स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका। जी स्पेलिंग आहे ती स्पेलिंग या बॉक्समध्ये तुम्ही टाका आणि टाकल्याच्या नंतर तुम्हाला ऑप्शन येईल सर्च, आणि सर्च करा। सर्च केल्याच्या नंतर तुमचा निकाल हा तुमच्या समोर येईल। तर यामधून तुम्ही पाहू शकता की तुमचा जो रिझल्ट आहे तो कशा प्रकारे शो होत आहे, कशा प्रकारे हा जो रिझल्ट तुमचा लागलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही एमएच सेट या परीक्षेचा 2025चा निकाल हा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून म्हणा आणि या वेबसाईटवरून म्हणा ऑनलाईन तुम्ही पाहू शकता। आणि पाहण्यासाठी तुम्हाला अशा काही प्रकारची माहिती ही या वेबसाईटवरती अशा प्रकारे भरावी लागते। तर ही होती माहिती, या संदर्भातली सविस्तर माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।